आम्ही भरपूर घाबरलो. म्हणजे आम्ही लय श्रीरामचं हे करायला लागलो, जप करायला तेव्हा झालं आम्हाला. तेच करायला नाही ना ती गाडी दिसली नाही आम्हाला. बस नाही दिसली मला सर. मोठा रोड ऍक्सिडेंट झाला, 2 गाड्या तिथे सर आम्हाला तिकीट देता येत नाही त्यांना. तिकीट नाही, जखमी लोकांना घ्यायचं होतं. सर दिसले नाहीत आम्हाला. गाडी शपथ दिसली नाही ना साहेब. जय श्रीराम. मी अमोल कोते पाटील आणि भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुमच्या समोर एक पत्रकार म्हणून नाही तर एक जागरूक नागरिक आणि माणूस म्हणून बोलणार आहे. पत्रकारितेच्या प्रवासात रोज अनेक घटना पाहाव्या लागतात, अनेक लोकांच्या सुखदुःखाशी संबंध येतो. पण आज जो प्रकार मी स्वतः अनुभवला आणि जो तुम्ही आताच व्हिडिओमध्ये पाहिला तो पाहून माझं डोकं चक्रावून गेलंय आणि काळजात एक अनावर संताप उफाळून आलाय. आधी सांगतो की नक्की काय झालं होतं. शिर्डीहून नाशिकला जाणारी एक अर्टिगा गाडी ज्यात 5 प्रवासी होते आणि दुसरी एसटी महामंडळाची लाल परी. दोन्ही गाड्यांची नाशिक शिर्डी रोडवर शिर्डीपासून 7 किलोमीटर अंतरावर एकमेकांशी धडक झाली आणि त्यात त्या अर्टिगा कारमधील 2 जण जागीच मृत्युमुखी पावले आणि 3 गंभीर जखमी आहेत आणि लाल परी बसमधील 7 जण जखमी आहेत. त्यांच्यावर शिर्डीच्या साईबाबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या ठिकाणी बचाव कार्य सुरू असताना आणखी एक लाल परी बस तिथून जात होती, परंतु लोकांनी मदतीसाठी गाडीला थांबविण्याचा प्रयत्न करून सुद्धा ती गाडी थांबली नाही आणि तिथून अक्षरशः पळ काढला. तुम्ही ही व्हिडिओ क्लिप बघा जी माझ्या स्वतःच्या कॅमेऱ्यात कैद केली आहे. घेऊन जा म्हणा भाऊ. गौतम महामंडळ सुद्धा महामंडळ आहे. तेच करायला ही बस दाखव, ही बस दाखव. ती झाली ती. त्यानंतर आम्ही शिर्डी बस स्थानकावर जाऊन त्या गाडीला गाठलं. बघितलं नाही ना. अहो एसटी जाऊ अर्टिगा तर पाहिली होती नाही का, त्याच्याकडून तिकीट पाहिजे होतं तुम्हाला. मग काय अपेक्षा आहे? तेच त्यांनी पाहिली अर्टिगा, ते बोलले ना जर फुटलेली गाडी तर तुम्हाला माहिती इथं काहीतरी गोंधळ झालाय, आपल्याला मदतीला थांबणं गरजेचं आहे. सीसीच्या गाडीचं आहे आम्ही. सीसी गाडी. कुठून आले पण तुम्ही, कोणत्या भागातून आले, कोणत्या रोडने आले? वणीवरून आलोय. वणीवरून. तुम्हाला आता एक 10 मिनिटापूर्वी एक अपघात झालेला दिसला होता का रोडला? नाही दिसला. तुम्हाला लोक हात करत होते, रस्त्याला उभे होते, हा पोलीस होते, ते दिसले, थांबले नाही तुम्ही? पण आम्हाला वाटलं पॅसेंजर आहेत. तुमची गाडी, तुमची जी एसटी बस आहे लालपरी, नाही ना ती गाडी दिसली नाही आम्हाला. रोडच्या कडेला तुमच्याच गाडीचा ऍक्सिडेंट झाला. अहो जखमी बरोबर लोकं आहे तिथं साहेब, होते. पण आम्हाला ती गाडी दिसली नाही ना. तुम्हाला एसटी पोलिसांनी पण अडवलं, तुम्ही ब्रेक पोलिसांनी मारला, कुठं अडवलं आम्हाला? तुम्ही ब्रेक मारला आणि परत पोलीस बाजू झाले, तुम्ही फासलेली गाडी घेऊन निघून गेले. कॅमेरात काहीच झालेलं सर. तुम्ही कंडक्टर आहे का? ड्रायव्हर आहे. तुम्ही पाहिली नाही का? बस नाही दिसली मला सर. काय दिसलं तुम्हाला तिथं? माणसं हात करत होते, पण आता सीसीची गाडी असल्यामुळे आम्हाला प्रवासी नाही लागत आहे. एवढा मोठा रोड ऍक्सिडेंट झाला, 2 गाड्या तिथं सर पडल्या. आम्हाला तिकीट देता येत नाही त्यांना. तिकीट नाही, जखमी लोकांना घ्यायचं होतं. सर दिसले नाहीत आम्हाला. गाडी शपथ दिसली नाही ना साहेब. आम्हाला तुम्ही मला एक सांगा, एवढा मोठा अपघात झाला, गाडीची आम्ही ती गाडीच बघितली नाही ना. एसटी तुमचा नंबर दाखव. आता नाही ना, आता नाही ना. आता हे ऍक्सिडेंट झाला फार ते परिवहन म्हाताऱ्यापर्यंत गेलं नसतो. फार वाजत ना तुमचं प्रकरण. ते लोक आता हे म्हणतात हात फिरत होते, तुम्ही म्हणता ते गाडी तुम्हाला का तिथं रोडवर गाडी दिसते काय ऍक्सिडेंट झालेली? नाही ना, पलीकडे ते ह्याची झालं इर्टिगा दिसली त्याला. माणसं उभे होते ना रोडवर, माणसं तर दिसले असतील ना. काय ना, तुम्ही आताच त्या 2 एसटी कर्मचाऱ्यांचे जबाब ऐकले. ते काय म्हणत होते? आम्हाला अपघात दिसलाच नाही, आम्हाला वाटलं हे लोक प्रवासी आहेत आणि हात दाखवत आहेत. अरे डोळे आहेत की बटणं तुमची? माणसाने खोटं बोलावं, पण त्यालाही काहीतरी मर्यादा असावी. मी स्वतः त्या जागेवर हजर होतो. मी स्वतः पाहिलंय आणि माझ्या कॅमेऱ्यात धडधडीत कैद झालंय की हा ड्रायव्हर स्वतः बाजूला बसलेल्या कंडक्टरला हाताने इशारा करून दाखवत होता की बघ तिथे अपघात झालाय. अपघात डोळ्यांनी पाहायचा, गाडीचा ब्रेक दाबायचा आणि पोलीस व जनता मदतीसाठी पुढे सरसावते तेव्हा गाडी थांबवण्याऐवजी ॲक्सिलेटरवर पाय देऊन तिथून सुसाट पळ काढायचा. ही कोणती मानसिकता आहे?
याला माणुसकी म्हणायचं का? तिथे रस्त्यावर 2 गाड्या एकमेकांना धडकल्या होत्या. लोक रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. पोलीस बांधव आणि तिथले स्थानिक तरुण ओरडून हात दाखवून त्या लाल परीला थांबवण्याचा प्रयत्न करत होते. कशासाठी? तर त्या जखमींना वेळेत दवाखान्यात पोहोचवता यावं, कुणाचा तरी जीव वाचवा म्हणून. पण या कर्मचाऱ्यांनी काय केलं? एखाद्या चोरासारखा तिथून पळ काढला. अरे, त्या अर्टिगा गाडीतील प्रवाशांसाठी नाही, तर तुमच्या स्वतःच्या महामंडळाच्या लाल परीसाठी तरी थांबायचं होतं. त्या गाडीत सुद्धा तुमचेच कर्मचारी मित्र होते ना. त्यांच्यापैकी वाहक किती जखमी झालाय ते पाहिलंय का तुम्ही? तोही तुमच्यासारखाच कर्मचारी आहे ना. त्याच्या मदतीला तरी थांबायचं. मला ना या संपूर्ण व्यवस्थेची आणि अशा कर्मचाऱ्यांची चीड येते. जेव्हा यांना नोकऱ्या पाहिजे असतात, जेव्हा हे बेरोजगार असतात, तेव्हा हेच लोक सरकारकडे, महामंडळाकडे किती केविलवाने अर्ज करतात. साहेब, गरिबाचं घर आहे, नोकरी द्या, सेवा करायची संधी द्या. अक्षरशः पाय धरतात साहेब लोकांचे. पण एकदा का सरकारी किंवा निमसरकारी महामंडळाचा शिक्का कपाळावर बसला, महिना अखेरीला खात्यात पगार जमा व्हायला लागला, की मग मात्र या लोकांचे पाय जमिनीवर राहत नाहीत. मग यांची प्रवाशांना माज दाखवायला सुरुवात होते. कर्तव्याचा विसर पडतो आणि माणुसकी तर हे लोक वेशीवरच टांगून ठेवतात. चला आज जरा हिशोबच करूया. या दोन्हींपैकी चालकाला 30,000 रुपये पगार आहे आणि वाहकाला 27,000 रुपये पगार आहे. हा महिनाभराचा एकूण 57,000 रुपयांचा पगार कोणाच्या खिशातून जातो? हा पैसा सरकार आपल्या घरून आणतं का? नाही. हा पैसा तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जनतेचा आहे. जो शेतकरी शेतात घाम गाळतोय, जो मजूर उन्हातानात कष्ट करतोय, जो माणूस एसटीचं तिकीट काढून प्रवास करतोय, त्याच्या करातून यांच्या पोटाची खळगी भरली जाते. पण आज हे कर्मचारी जनतेचे सेवक राहण्याऐवजी जणू काही सरकारचे जावईच बनून बसले आहेत. पगार वेळेवर पाहिजे, भत्ते वेळेवर पाहिजेत, सोयी सुविधा सगळ्या पाहिजेत. पण जेव्हा जनतेला तुमची गरज असते तेव्हा तुम्ही तोंड लपून पळ काढता. या लोकांचा दुटप्पीपणा बघा कसा आहे. जेव्हा यांच्या अडचणी असतात, जेव्हा पगारवाढ हवी असते, तेव्हा हेच लोक रस्त्यावर उतरतात. एसटी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा घोषणा देतात, उपोषणं करतात, आंदोलनं करतात, महिना संप पुकारून अख्ख्या महाराष्ट्रातल्या जनतेला, शाळकरी मुलांना, वृद्ध प्रवाशांना वेठीस धरतात. तेव्हा यांना कायदा आठवतो, तेव्हा यांना आपले हक्क आठवतात. जनतेने यांच्या आंदोलनांना पाठिंबा द्यावा अशी यांची अपेक्षा असते. पण मला सांगा, ज्या जनतेने तुमच्या हक्काच्या लढ्यात तुम्हाला साथ दिली, त्याच जनतेची पोरबाळं जेव्हा रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात मदतीसाठी ताहो फोडत होती, तेव्हा तुमची ही लाल परी धावून का आली नाही? तेव्हा तुमचे हात स्टिअरिंगवर का थरथरले नाहीत? का तुमचं काळीज विरघळलं नाही? हक्काची भाषा करायची असेल तर कर्तव्याची जाण सुद्धा ठेवावी लागेल. पगार जनतेच्या पैशातून घेता तर जनतेच्या सुखदुःखात उभं राहावं लागेल. आता जनतेनेच न्याय करावा. फक्त आमची प्रासंगिक करारची म्हणजे कॉन्ट्रॅक्ट कॅरेजची गाडी आहे, आम्हाला तिकीट देता येत नाही म्हणून आम्ही गाडी थांबवली नाही, असं तांत्रिक कारण पुढे करून तुम्ही तुमच्या गुन्ह्यातून मुक्त होऊ शकत नाही. कायदा काय सांगतो? अपघात स्थळावरून पळ काढणं हा गुन्हा आहे. आणि कायद्याच्या पलीकडे जाऊन आपली माणुसकी काय सांगते? एका बाजूला तिकीट आणि नियम ठेवा, पण दुसऱ्या बाजूला कुणाचा तरी जीव जात असेल तर आधी त्या जीवाला वाचवणं हे जगातलं सर्वात मोठं कर्तव्य आहे. कॅमेरासमोर देवा शपथ घेऊन खोटं बोलणाऱ्या या दोन्ही कर्मचाऱ्यांनी फक्त महामंडळाचीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली घालायला लावली आहे. अशा कामचुकार, खोटारड्या आणि निर्दयी लोकांना शासनाने पाठीशी घालता कामा नये. शेवटी मी हेच विचारू इच्छितो, अशा लोकांना काय शिक्षा व्हायला हवी? कर्तव्याची पायमल्ली करणाऱ्या, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आणि जनतेच्या पैशावर माज करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना थेट सेवेतून निलंबित केलं पाहिजे की नाही? आता यावर काय कारवाई करायची? अशा लोकांना काय धडा शिकवायचा हे महामंडळाने आणि या महाराष्ट्राच्या जनतेने ठरवावं. मी माझं पत्रकारितेचं कर्तव्य बजावलंय, सत्य समोर आणलंय. आता न्यायाची प्रतीक्षा आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.